अरण्याचा विषय सांगतो. मी पहिले अरण्याचे भाग करतो. हा, अरण्याचे मी टोटल 3 भाग केलेले आहेत. सगळ्यात पहिला भाग जो केलेला आहे अरण्याचा तो आहे पश्चिम महाराष्ट्राचा. तुमचा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तुमचा समुद्र तटाचा जो एरिया आहे, कोकण पट्टा आहे, मालवण पट्टा आहे, हा सगळ्यात पहिले पश्चिम महाराष्ट्राचा अरण्याचा भाग आहे. पॉईंट नंबर 1. हा, पॉईंट नंबर 2 जो भाग आहे तो तुमचा आहे, तुमच्या पाणलोट क्षेत्र आहे, धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे, जिथे किल्ले आहे, जिथे सह्याद्री पर्वतरांग आहे. ठीक आहे, सह्याद्री पर्वतरांग जसं गड पुरुषांच्या शोधामध्ये हा जो विषय आहे आपला, ठीक आहे, हा दुसरा विषय झाला. म्हणजे कुठल्या सह्याद्रीचे पर्वतरांग आहे, जिथे छत्रपती शिवरायांचे किल्ले आहे, जिथे जंगल आहे, हा दुसरा भाग झाला अरण्य क्षेत्राच्या दृष्टिकोनातून. तिसरा भाग मध्ये कुठला आला, तुमच्या उत्तर महाराष्ट्राचा भाग आला. तिसरा भाग आला उत्तर महाराष्ट्राचा भाग आला. हे 3च ठिकाणी जंगलं आहेत. एक आहे तुमचं कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र आला, दुसरं सह्याद्री पर्वतरांगा आल्या. ठीक आहे, म्हणजे शिवरायांनी जे किल्ले बांधले त्या ठिकाणचा अरण्याचा प्रदेश आहे, त्याचं कमळगड वगैरे आहे, खूप सुंदर आहे तिकडचा परिसर. ठीक आहे, पावरगड आहे भंडारदऱ्याला, खूप सुंदर आहे. आणि तिसरा भाग जो आला हा आला तुमच्या उत्तर महाराष्ट्राचा भाग आला. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे जसं जळगाव आणि तुमच्या औरंगाबादच्या बॉर्डरवरचा एरिया एकदम पॉवरफुल भाग येतो. महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्या लोकांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये फिरायचं असेल तर त्यांच्यासाठी तो विषय जो आहे तो क्लिअर केला, म्हणजे लवकरात लवकर त्यांना फिरता येईल असं म्हणतो. महाराष्ट्राच्या बाहेरची गोष्ट नाही सांगितली. तसं मग चित्रकूट वगैरे आहे सांगायला गेलं तर. ठीक आहे, तिथे मग चित्रकूट आहे, परत अश्वत्थामध्ये जंगल आहे. ठीक आहे, चित्रकूट नंतर तुमचं ते कुठलं ते मेघनगरचा पुढचा जो पट्टा आहे, पूर्ण मेहताखेडीचा पट्टा आहे, तो अश्वत्थामाचा पट्टा आहे तो सगळा. पण तिथे नाही जायचं आपल्याला. तिथे का नाही जायचं, कारण की आपण इथे राहतो ना महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रातला एरिया मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते 3 भागामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र. 3 भाग मी सांगितले. चला ठीक आहे, कळालं. बरं, आता पुढचा मुद्दा असा, आता सगळ्यात पहिले नरदेह जे पुरुष देह आहे त्यांना जर जंगलात जायचं असेल तर एक लक्षात घ्या, तुम्ही जंगलामध्ये समजा पश्चिम महाराष्ट्र जर पकडलात तर जायचं असेल तर तुम्हाला जंगलात जायचं असेल तर समजा तिथे दत्त मंदिर आहे, किंवा जंगलामध्ये समजा वेताळेश्वरचं स्थान आहे, नवनाथांचेही समाधी स्थानं आहेत. नवनाथांमध्ये जे 84,000 अनुयायी होते तर त्यांची सुद्धा स्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. तर एक लक्षात घ्या, जंगलामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल, मी पुरुष वर्गांसाठी सांगतोय, महिला वर्गांसाठी नाही, फक्त आणि फक्त पुरुष वर्गांसाठी सांगतोय, महिला वर्गांसाठी हा विषय नाही. हा, जर पुरुष वर्गांना जर जंगलात जाऊन प्रवेश करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुमच्या सोबत एक टेंट पाहिजे, एक काठी पाहिजे, थोडं फटाकड्या पाहिजेत, कारण की जंगलामध्ये रानगवार, डुकरं, ठीक आहे, लांडगे, ठीक आहे, चित्ता, जंगली हत्ती. हे हत्ती रस्त्यावरचे नाही ना, आधीच सांगतो. आपल्याकडे जे रस्त्यावर हत्ती फिरतात ना, ते हत्ती नाही आहेत, हे रानटी जंगली हत्ती असतात आणि हे अंगावर धावून येतात. हा, तर तिकडे तुम्हाला फटाकडे लागणार. फटाकडे फोडल्याने हे पळून जातात. विषय कळला? हा, आता याच्यामध्ये जर तुम्हाला जंगलात राहायचं असेल तर मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतो, जंगलामध्ये चकवा आहे, जंगलामध्ये चकवा असतो, वाटड्या असतो, जंगलामध्ये खविस्स पण स्थान आहे. ठीक आहे, जंगलामध्ये जिन्नाची पण स्थानं असतात. ठीक आहे, जंगलामध्ये आहे स्थानं, पिशाचिनी पण स्थानं आहेत, खूप डेंजरस स्थानं असतात. ठीक आहे, जंगलामध्ये भूतप्रेत पण आहेत, खूप डेंजरस स्थानं आहेत. तर जंगलामध्ये जर पुरुष वर्गांना जायचं असेल आणि जर तिथे राहायचं असेल, साधना करायची, जंगलात जर साधना करायची असेल तर म्हणतोय मी, साधना करायची म्हणत असेल तर फक्त आणि न शिवलेले कपडे घालायचे पुरुष वर्गांनी. अंगावरती शिवलेले वस्त्र नकोत. कळालं काय ह्याचा अर्थ? कळाला का? म्हणजे फक्त कमरेला पंचा गुंडाळायचा असतो, पंचा टाईप, बस. जंगलामध्ये जायचं असेल साधना करायला तर न शिवलेले वस्त्र परिधान करायचे,
म्हणजे भूताप्रेतांचा त्रास होत नाही, चकवा बसत नाही. जंगलात जायचं, अरण्य साधना करायची असेल तर फायदा आहे. कुठे जायचं ते पण सांगतो, कुठे जायचं ते पण सांगतो, कुठे राहायचं ते पण सांगतो. पण न शिवलेले वस्त्र परिधान करायचे. कधी तुम्हाला असं वाटलं की आम्हाला जंगलात जायचंय, कमरेला पंचा वगैरे टाईप गुंडाळायचा, बांधायचा, पंचा वगैरे कमरेला बांधायचा, पूर्ण शरीर ओपन पाहिजे. ठीक आहे, हातामध्ये काठी वगैरे पाहिजे, बॅग वगैरे पाहिजे. तर मग काय होणार की भूतप्रेतांचा तुम्हाला त्रास होणार नाही. पॉईंट नंबर 2, जंगलामध्ये जर तुम्ही फिरत असाल आणि तुम्हाला जर नवीन कुठलं लोकेशन जर तुम्हाला दैवी घ्यायचं असेल तर एक लक्षात ठेवा, 3 झाड एकत्र पाहिजेत मला. तुम्ही जंगलात आजच घ्या, कधी पण जा, आज उद्या परवा, पाऊस थांबल्यावर, पाऊस असताना जा, पण 3 वृक्ष एकत्र असलेलं वृक्ष बघा. मग ते 3 वृक्ष कुठली पण असू दे, जांभूळ असू दे, चिंच असू दे, वड असू दे, पिंपळ असू दे, औदुंबर असू दे. सगळ्यात श्रेष्ठ वृक्ष म्हणजे वड, पिंपळ, औदुंबर. ठीक आहे, हे 3 वृक्ष एकत्र असलेलं वृक्ष बघा. त्या वृक्षाच्या मुळाशी 101% कुठली ना कुठली तरी शक्तीचा वास असतो. तिथे तुम्हाला मंदिर नाही मिळणार, ना कुठे शीळ मिळणार, पण तिथे जर राहायला लागलात तर ती शक्ती तुमच्या समोर येणार, नागाच्या रूपात तरी येईलच, नागाच्या रूपात तरी येणार. याच्यापेक्षा पॉवरफुल स्थान सांगतो, 5 वृक्ष एकत्र असलेले वृक्ष बघा जंगलामध्ये. अरण्य साधना करायची ना, तर मी तुम्हाला देतो ना मार्ग करून, मार्ग करा ना आणि माझ्यापर्यंत पोचा. मी काय म्हणतो, तुम्ही आजच परत पुरुष वर्गांनी काय करा, 3 वृक्ष असलेलं एक वृक्ष बघा, मला सांगा, मला फोटो पाठवा, ते 3 वृक्ष एकत्र पाहिजेत. किंवा याच्यापेक्षा पॉवरफुल 5 वृक्ष एकत्र असलेलं वृक्ष शोधा. 5 वृक्ष एकत्र असलेलं वृक्ष शोधा आणि मला त्या 5 वृक्ष एकत्र असलेलं मला फोटो टाका. त्या वृक्षाच्या मुळाशी भुजंगाचा वास असतो, मसोबाचा वास असतो, त्या वृक्षावरती वेताळेश्वराचा वास असतो. ठीक आहे, तर मला तिथे इवन विप्र चांडाळिनी पण तिथे असते, विप्र चांडाळिनी पण तिथे असते. तर कृपया करून तुम्ही जंगलात जेव्हा फिराल तर त्याचा वास शोधून घ्या. ठीक आहे, जंगलात साधना करायला बसाल तर मोबाईल बंद राहणार तुमचा. त्याच्यामुळे एक पर्यायी कॅमेरा ठेवा, एक पर्याय कॅमेरा ठेवा. तुम्ही समजा टेंट लावला, तुम्ही राहिली, तर तिकडे कॅमेरा लावून ठेवा टेंटवरती, झाडावरून. म्हणजे जे काय तुमच्या टेंटच्या अवतीभोवती जे काय ऍक्टिव्हिटी होत असतील तर ते कॅप्चर होतील. विषय कळाला? टेंटवरती कॅमेरा लावायला विसरू नका. रात्री अपरात्री तिकडे काय ना काहीतरी फिरत असतं, तर ते कॅप्चर होईल तुमच्या ह्याच्यामध्ये. माझी जिकडे मदत लागेल तिकडे मी मदत करायला तयार आहे, त्याच्याबद्दल चिंता करू नका. ठीक आहे, याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगतो. समजा तुम्हाला जंगलामध्ये जाऊन समजा तुम्हाला भीती वाटली, पूर्ण अंधार असतो, काय काळोख असतो, आवाज असतात, डरकाळे असतात, भीती वाटली, तर तुम्ही किल्ल्यांवरती जाऊन सुद्धा तुम्ही टेंट लावू शकता आणि तिथल्या देवस्थानाचं पण तुम्ही ते संशोधन करू शकता. ते आपल्या गडपुरुषांच्या शोधामध्ये आहे तो विषय, तो करू शकतो आपण. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर गड किल्ल्यांवरती जा, तिकडे तुम्ही टेंट बांधा आणि तिथे रात्र काढाने कॅमेरा लावून द्या. ते कॅमेऱ्याचे फुटेजेस आम्हाला पाठवा, आम्ही त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर गाईड करू. विषय कळाला? आसन घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे दर्भासन तरी पाहिजे, खडकावर बसायचं नाही. तुमच्या बॉडीमध्ये उतरणारी सगळी ऊर्जा त्या खडकामध्ये जाणार. आसन कंपल्सरी घ्यायचं आहे. जंगलात जायचं असेल तर अशा वृक्षांच्या मुळाशी बसायचं, खोडाजवळ बसायचं. 5 वृक्ष एकत्र आलेले वृक्ष त्याच्या खोडाजवळ बसायचं, 3 वृक्ष एकत्र आलेले त्याच्या खोडाजवळ बसायचं आणि महामृत्युंजयचा जाप करायचा. कुठला? महामृत्युंजयचा जाप करायचा. ठीक आहे, याने काय होणार की त्या वृक्षाच्या आतली जी ऊर्जा आहे ती तुम्हाला प्राप्त होते. ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक उपाय आहे, तो मी आजारी लोकांसाठी वापरतो. त्याच्यामध्ये सूर्यरश्मी हरिकेश हा पुरस्तात सविता ज्योतिही हा मंत्र आहे. या मंत्राचा वापर कसा करायचा आम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ आपल्या उत्तर विभाग तोडग्यामध्ये आहे. विषय कळाला? पुरुष वर्गांसाठी सांगतोय. त्याच्यामध्ये कॅमेरे लावा, बसा, वृक्ष बघा, 3 झाडं एकत्र किंवा 5 झाडं एकत्र बघा आणि त्या झाडांना शोधा. तिथे तुम्हाला पॉवर्स मिळणार.
पॉवरच पाहिजे ना तुम्हाला, पॉवरच मिळवायला तुम्ही जंगलात जाताय ना, तर पॉवर मिळणार तुम्हाला. अरण्यामध्ये राहायचं असेल तर 5 वृक्ष एकत्र आलेले वृक्ष बघा किंवा 3 वृक्ष एकत्र आलेले वृक्ष बघा. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, असं जंगल बघा जिथे बॉडी जाळतात. कुठे? त्या जलाशयाच्या बाजूला. असं जंगल बघा. जंगलच पाहिजे, गावापासून लांब पाहिजे, जिथे बॉडी जाळतात. असं कुठे आहे का ते बघा. पहिलं स्थान सांगितलं तुम्हाला. पहिलं स्थान सांगितलं तुम्हाला कुठलं? 3 वृक्ष किंवा 5 वृक्षाचं सांगितलं. दुसरं स्थान कुठलं सांगतोय? असं स्थान बघा जिथे नदीच्या किनारी बॉडी जाळतात, पण जंगल ते गावापासून लांब पाहिजे. हा, हे दुसऱ्या टाईपचं स्थान सांगितलं. तिसऱ्या टाईपचं स्थान सांगतो, गावापासून लांब असलेलं वेताळेश्वराचं स्थान किंवा काळ भैरव स्थान किंवा साती आसराचं स्थान. गावापासून लांब असलेला वेताळेश्वर पाहिजे. तिसरं स्थान, हा, तिथे महिला वर्ग जाणार नाहीत. मी आधीच क्लिअर करतो, ही जागा नाही फिरायची. ही जागा डेंजरस आहे, खूप डेंजरस स्थान असतात. 3 नंबर सांगितलं. हा, तर या तीन तीन स्थानामध्ये कुठलंही स्थान शोधा. सापडलं मला व्हॉट्सअपला सांगा किंवा प्रतिनिधी सांगा, आणि अशा ठिकाणी जा आणि अरण्यामध्ये साधना करा. तुम्हा पुरुष वर्गांसाठी सांगतो, तुम्हा लोकांना काही ना काहीतरी मिळणार. पुरुष वर्गांना सांगतो, तुम्हा लोकांना काही ना काहीतरी मिळणार. एकदम पॉवरफुल मिळणार बघा. या तिघांपैकी कुठेही जा, तिघांपैकी कुठेही जा. पहिलं 3 वृक्ष किंवा 5 वृक्ष. दुसरं नदीच्या किनारी जिकडे बॉडी जाळतात ते स्थान झालं. तिसरं वेताळेश्वराचं स्थान आहे, वेताळ देव आहे. काळ भैरव आहे जंगलामध्ये तिथं. हा, अशी स्थानं आहेत जंगलामध्ये. काळ भैरव आहे एक स्थान आहे, साताऱ्यामध्ये आहे. सातारा उंबरजवरून राईट मारला जखीनवाडी येते. जखीनवाडीवरून खाली उतरलं, पुढेचा राईट मारला तर मल्हारपेठ येतं. मल्हारपेठून पुढे गेलं तर नवा रस्ता येतो. नवा रस्त्याचा नाका आहे, 3 रस्त्याचा नाका आहे. तिथून लेफ्ट मारलं आतमध्ये, कोयना नदीचा जो ब्रिज आहे तो क्रॉस केला, सरळ गेलं, राईट मारलं, पुढे गेल्यानंतर सोनवडे गाव येतं. सोनवडे गावाच्या वरतून आतून जर गेलं वरती तर भैरवनाथचं स्थान आहे वर. तर त्या भैरवनाथाच्या स्थानाच्या एका बाजूला मथुरेचा कडा आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मराक्षस आहे आणि वरती काळ भैरव आहे. मथुरेचा जो कडा आहे तिथे खवीस आहे, पलीकडच्या बाजूला ब्रह्मराक्षस आहे आणि त्याच्या वरती जो आहे तो काळ भैरव आहे. तर ते स्थान आहे, ते पॉवरफुल स्थान आहे. अशी स्थानं आहेत जंगलामधली. मी आत्ताच सांगतो, जंगलामध्ये भरपूर. कोकणामध्ये स्थान आहे, कोकणामध्ये कोलगावला स्थान आहे. जंगलामध्ये 3.5 किलोमीटर चालावं, वरती चढावं लागतं. तिथे टेंबेस्वामी महाराज जायचे. महापुरुष आहे तिन्ही. माणगाव वाकेरी आणि कोलगावचा महापुरुष आहे म्हणतात त्याला, पण ते आहे नाथांचं स्थान. धर्मबीजापासून ते महाशिवरात्रीपर्यंत तिथे नवनाथांचा वास असतो. हो, घाटावर शेव जाळतं त्याला पण स्मशान म्हणतात त्याला, तिथे पण बसू शकतो. साधारण तुमच्या मनावर आहे, तुम्हाला जेवढं खेचाल तेवढं खेचा. तुम्ही जितक्या दिवस थांबाल, माझ्या मते तुम्ही तिथे 20 ते 21 दिवस स्टॉप केला पाहिजे, थांबले पाहिजे. मग त्याच्यामध्ये जेवण वगैरे कसं काय, मॅगी नाही खायची, आधीच सांगून ठेवतो. मॅगी नाही खायची, काहीतरी सवय लावा, वेगळं जेवण, चणे वगैरे भिजत घाला, असं काहीतरी करा. पण तुम्हाला मुक्काम करावं लागणार. तुम्हाला जर पॉवर पाहिजे तर मुक्काम करावं लागणार जंगलामध्ये. जंगलामध्ये मुक्काम कराल तरच तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील, नाही तर नाही येणार. एक रात्र राहून नाही होत. एक रात्र राहायचं असेल तर तुमच्याकडे पॉवर पाहिजे, ते पॉवरने ते खेचून येतात तुमच्याकडे. पण तुमच्याकडे पॉवर नसेल तर तुम्हाला राहावं लागणार, का की त्यांचा तुमचा सामना झाला पाहिजे. सामना होण्यासाठी तुम्हाला राहावं लागणार. पाणोली दर्याला देवाजवळ चालेल का? धावेल, जा तिथं पाणोली दर्यामध्ये जा, तिथे वरती काळ भैरव आहे, तिथे राहा. प्रत्येक रात्र राहा. एक रात्र नाही राहून चालणार तिथं पाणोलीला. 2, 3, 4, 5 रात्र काढा. मी तिथं राहिलोय पाणोलीला देवाजवळ रात्री. मी तिथं अग्नी पण जाळला. अग्नी जाळल्यानंतर टोटल अग्नी निळ्या रंगाचा, आणि त्या निळ्या अग्नीतून देव प्रकट झालेला आहे. हा, दक्षिण, हा, कोल्हापूरमध्ये गडहिंग्लजला आहे भैरेवाडीचे मंदिर जंगलात आहे, बरोबर आहे. चला, आनंद वाटला. श्री गुरुदेव दत्त. जय आदेश.